गेल्या काही वर्षात देशात हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये वाढ होतीये। धोकादायक बाब म्हणजे हृदयरोगामध्ये मृत्यूचे प्रमाणही वाढले। भारतात 25% लोकांचा मृत्यू हा हार्ट अटॅकमुळे होतो असं संशोधनातून समोर आलंय। ही भारतीयांसाठी धोक्याची घंटाच म्हणावी लागेल। इतर देशांच्या तुलनेमध्ये भारतीयांना 10 ते 15 वर्ष अगोदरच हृदयरोगाची समस्या निर्माण होताना दिसून येत आहे। तरुणांमध्ये देखील मृत्यूचे प्रमाण वाढलंय। लठ्ठपणा, हार्ट अटॅकचा कौटुंबिक इतिहास, हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्ट्रॉलची पातळी, खराब जीवनशैली, धूम्रपान किंवा मद्यपान यामुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका संभवतो। छातीत दुखणे, हायपर ॲसिडिटी, मळमळणे, घाम येणे, दम लागणे अशी हार्ट अटॅकची काही प्रमुख लक्षणं आहेत। जास्त प्रमाणात तेलकट, मसालेदार, मैद्याचे पदार्थ खाणे यामुळे अनेकदा शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते। शरीरामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल वाढलं तर त्याचा परिणाम रक्तप्रवाहावर होतो आणि हार्ट अटॅक येण्याची समस्या निर्माण होते। हृदयविकाराचा झटका येण्याआधी शरीर काही संकेत देत असते। या संकेतांमध्ये छातीत दुखणे वा छातीच्या आसपास दुखणे, जडत्व येणे, हात पाय, पोट, पाठ आणि घसा यांच्यात वेदना सुरू होणे, श्वसनात त्रास जाणवणे, खूप घाम येणे, जीव घाबरणे, तीव्र डोकेदुखी, मळमळणे यासारख्या लक्षणांचा समावेश आहे।